हॅलो स्टुडंट्स, युनिट्स अँड मेजरमेंट्स रिलेटेड थिअरी आपण काही बघितलेली आहे. फंडामेंटल युनिट्स, डिराइव्ड युनिट्स, देन कन्व्हेन्शन्स फॉर रायटिंग द युनिट्स ऑर यूज ऑफ युनिट्स. त्याच्यानंतर टुडे वी विल सी सम प्रॉब्लेम्स रिलेटेड विथ दॅट. ओके, फर्स्ट प्रॉब्लेम इज कॅल्क्युलेट द अँगल ऑफ 1 degree 1 minute 1 second in radians. Use 360 degree is equal to 2 pi radian, 1 degree is equal to 60 minute, 1 minute is equal to 60 second. अँगल कॅल्क्युलेट करायचा आहे. कॅल्क्युलेट द अँगल ऑफ 1 डिग्रीचं कन्वर्जन तुम्हाला रेडियनमध्ये करायचं आहे, 1 मिनिटचं कन्वर्जन रेडियनमध्ये, 1 सेकंडचं कन्वर्जन रेडियनमध्ये करायचं आहे. डेटा असा आहे, यूज 360 डिग्री इक्वल टू 2 पाय रेडियन. ठीक आहे, याचा यूज करा. 1 डिग्री इज इक्वल टू 60 सेकंड. एका डिग्रीजमध्ये किती मिनिट्स असतात, नॉट सेकंड. एका डिग्रीजमध्ये 60 मिनिट्स असतात आणि एका मिनिटमध्ये 60 सेकंड्स असतात. यूज दिस डेटा अँड सॉल्व दिस प्रॉब्लेम. ओके, फर्स्ट बघा आता, व्हॉट इज दिस 360 डिग्री इक्वल टू 2 पाय. कन्सिडर फर्स्ट 1 सर्कल. ओके, 1 सर्कल मीन्स हाऊ मच डिग्री, 360 डिग्रीज. ठीक आहे, आणि पाय, हा पाय जो आहे, पाय मीन्स इन डिग्रीज 180. 180चं कन्वर्जन रेडियन्समध्ये पाय एवढं होतं, बरोबर आहे की नाही. मग आता 180 मीन्स हाफ सर्कल, पाय मीन्स हाफ सर्कल, करेक्ट. रिमेनिंग हाफ सर्कल इज पाय, दॅट मीन्स कंप्लीट सर्कल, दॅट इज 360 डिग्री इक्वल टू 2 पाय रेडियन. त्याच्यानंतर 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट, 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. आता फर्स्ट बघा, आपण डिग्रीचं कन्वर्जन रेडियन्समध्ये करूयात. फर्स्ट 360 डिग्री इक्वल टू 2 पाय रेडियन हा गिवन डेटा आहे. ओके, आता 360 डिग्रीज इक्वल टू 2 पाय रेडियन. देन व्हॉट अबाउट 1 डिग्री. 1 डिग्री इज इक्वल टू हाऊ मच रेडियन्स. ओके, 360 डिग्री इक्वल टू 2 पाय असेल तर 1 डिग्री इज इक्वल टू 2 पाय बाय हा 360 तिकडे जाऊन डिवाइड होईल, 2 पाय बाय 360. ओके, आता 2 अपॉन 360 याचं डिव्हिजन मी जर केलं तर 180 येईल. मग पाय बाय 180, आन्सर असं आलं, पाय बाय 180. पुट द व्हॅल्यू ऑफ पाय. पायची व्हॅल्यू आपली असते रेडियनमध्ये 3.14, डिग्रीमध्ये 180, बट रेडियनमध्ये कन्वर्जन करायचं आहे. सो पायची व्हॅल्यू तुम्ही 3.14 जी की रेडियनमध्ये असते, 3.14 डिवायडेड बाय 180. सॉल्व दिस डिव्हिजन. 3.14 divided by 180, it will be 1.745 into 10⁻² रेडियन. हे जर सॉल्व केलं तर तुम्हाला ही असं आन्सर मिळणार आहे. ओके, दॅट मीन्स 1 डिग्री इज इक्वल टू 1.745 इंटू 10⁻² रेडियन. ठीक आहे, आता आपण मिनिटचं कन्वर्जन रेडियनमध्ये करू. आता तुम्हाला गिवन डेटा दिला आहे, एका डिग्रीमध्ये 60 मिनिट्स असतात. ओके, 1 मिनिट इज हाऊ मच रेडियन. तर यूज 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट. हा प्रॉब्लेममध्ये सुरुवातीला डेटा दिलेला आहे, बट आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलं 1 डिग्री इज 1.745 इंटू 10⁻² रेडियन, बरोबर आहे. आत्ताच कॅल्क्युलेट केलं, मग हेच यूज करा. 60 मिनिट्स म्हणजेच 1.745 इंटू 10⁻². आता 60 मिनिट्स म्हणजे दिस आन्सर असेल, तर 1 मिनिट म्हणजे काय असणार आहे, दिस आन्सर डिवायडेड बाय 60. ठीक आहे ना, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 1.745 इंटू 10⁻² न्यूमरेटरला, डिवाइडला 60. आता सॉल्व दिस फर्स्ट 1.745 डिवाइड बाय 60. हे जर सॉल्व केलं तर आन्सर येतं 0.02908 इंटू हा 10⁻². मी तसाच कॅरी करून पुढे लिहिला 10⁻². ठीक आहे, हे डिव्हिजन तुमचं आलं 0.02908. आता याला जर मी पॉईंट शिफ्टिंग केलं, 0.02908ला 2ने राईट साईडला मी पॉईंट शिफ्ट जर केला तर माझा आन्सर काय येणार आहे बघा, 2.908 इंटू 10⁻⁴ रेडियन. आता -4 कसं आलं, 2ने पॉईंट मी इकडे शिफ्ट केला, सो याचं इथल्याचं माझं 10⁻² होणार आहे, कारण राईट साईडला शिफ्ट केलं आहे. मग ते 10⁻² आणि हे 10⁻² टोटल माझे इंडायसेसची काय होत असते, ॲडिशन होत असते मल्टिप्लिकेशनमध्ये. सो 10⁻⁴ रेडियन. म्हणजे फायनल आन्सर तुमचं 1 मिनिट इज इक्वल टू किती आलं, 2.908 इंटू 10⁻⁴ रेडियन. नेक्स्ट वी विल कन्वर्ट दिस 1 second is how much radians.
आता तुम्हाला प्रॉब्लेममध्ये सुरुवातीला डेटा दिला आहे 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. एका मिनिटमध्ये 60 सेकंड्स असतात, बरोबर आहे. पण आत्ताच 1 मिनिट म्हणजे किती रेडियन्स आहेत हे फाइंड आउट केले. 2.908 इंटू 10⁻⁴ रेडियन. यूज दिस. आता 60 सेकंड्स म्हणजे दिस अमाऊंट ऑफ रेडियन. मग 1 सेकंड म्हणजे काय येणार आहे, दिस अमाऊंट डिवायडेड बाय 60. ओके, मग मी 60 केलं. आता सॉल्व फर्स्ट धिस डिव्हिजन 2.908 डिवायडेड बाय 60 इंटू 10⁻⁴ आहे तसं कॅरी केलं 10⁻⁴. ओके, मग आता हे डिव्हिजन जर मी सॉल्व केली तर माझा आन्सर येणार आहे 0.04846 इंटू 10⁻⁴. सिमिलर प्रिव्हियस केस, पॉईंट शिफ्ट करा राईट हँड साईडला. 4.845 मी 4.845 घेतलं. जर मी डेसिमल पॉईंट राईट हँड साईडला शिफ्ट केला तर त्याचा आन्सर येणार आहे किंवा पॉवर येणार आहे 10⁻². मग हे 10⁻² अँड दिस 10⁻⁴ विल बिकम 10⁻�6 रेडियन. म्हणजे 1 सेकंड इज इक्वल टू 4.85 इंटू 10⁻�6 रेडियन. ओके, आपण पहिल्यांदा डिग्रीचं कन्वर्जन रेडियनमध्ये केलं, मग मिनिटचं कन्वर्जन रेडियनमध्ये केलं, मग सेकंडचं कन्वर्जन रेडियनमध्ये केलं. हा सगळ्या 1 मिनिट, 1 डिग्री, 1 सेकंड सगळ्याचं कन्वर्जन आपण रेडियन्समध्ये केलं. आता इथून पुढचे जे काही प्रॉब्लेम्स असतील आणि अँगल दिलेला असेल आणि सपोज वी हॅव टू कन्वर्ट दॅट अँगल इंटू रेडियन, त्यासाठी इथे जे काही कन्वर्जन्स आपण केले ते डायरेक्टली यूज तिथे आपण करणार आहोत. तुम्ही प्रॉब्लेममध्ये पुढे बघालच. सेकंड प्रॉब्लेम बघा. The moon is observed from two diametrically opposite points A and B on a earth. सेकंड प्रॉब्लेममध्ये मूनचा प्रॉब्लेम आहे. The moon is observed from two diametrically opposite points A and B on earth. The angle theta subtended at the moon by two directions of observation is 1 degree 54 minute. Given the diameter of the earth to be about 1.276 into 10⁻⁷ meter. Compute the distance of the moon from the earth. Problem कसा आहे बघा. The moon is observed from two diametrically opposite points A and B on the earth. Suppose S is your moon. ही जी खाली दाखवली आहे ती झालं तुमचं अर्थ. अर्थची डायमीटर सपोज बी आहे, ठीक आहे. आणि या डायमीटरचे अपोजिट पॉईंट सपोज मी ए पॉईंट एक कन्सिडर केला आणि दुसरा पॉईंट मी बी आहे असा कन्सिडर केला. या अपोजिट पॉईंटवरून 2 अपोजिट पॉईंटवरून मी या मूनला ऑब्झर्व केलं, ठीक आहे. द मून इज ऑब्झर्व फ्रॉम 2 डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट ए अँड बी. ए बी काय आहेत, त्या डायमीटरचे 2 अपोजिट पॉईंट्स आहेत. जर मी असं ऑब्झर्वेशन केलं तर मला हा मून या अँगलला दिसतो. दॅट अँगल थीटा इज सबटेंडेड ॲट मून बाय 2 डायरेक्शन्स ऑफ ऑब्झर्वेशन. तो अँगल दिला आहे थीटा इज इक्वल टू 1 डिग्री 54 मिनिट. बघा आता हा 1 डिग्री 54 मिनिट. आत्ताच आपण बघितलं की डिग्रीचं कन्वर्जन रेडियन्समध्ये कसं करायचं, मिनिटचं कन्वर्जन रेडियनमध्ये कसं करायचं. आता हा टोटल अँगल आपण रेडियनमध्ये कन्वर्ट करून घेणार आहोत. आणि कसं करून घेणार आहोत, मागे जे आपण कन्वर्जन्स बघितले त्याचा यूज करू. ओके, पुढे बघा. गिवन द डायमीटर ऑफ द अर्थ टू बी. ही जी डायमीटर आहे ती दिली आहे 1.276 इंटू 10⁻⁷ मीटर. कम्प्यूट द डिस्टन्स ऑफ द मून फ्रॉम द अर्थ. ही झाली तुमची अर्थ. दिस इज युअर मून. डिस्टन्स बिटवीन मून अँड अर्थ आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तो दिला आहे कॅपिटल डी याने. ओके, सोल्युशन बघू. गिवन काय काय दिलं आहे. ही दिले स्मॉलर बी. स्मॉलर बी म्हणजे डायमीटर ऑफ अर्थ 1.276 इंटू 10⁻⁷ मीटर. बाय मिस्टेक इथं 10⁻⁷ हवं मीटर. ओके, त्याच्यानंतर थीटा किती दिलं आहे तुम्हाला 1 डिग्री 54 मिनिट. याचं कन्वर्जन आपण रेडियनमध्ये करून घेऊया. आणि कॅल्क्युलेट तुम्हाला काढायचं आहे कॅपिटल डी. कॅपिटल डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन मून अँड अर्थ. ओके, फर्स्ट वी विल कन्वर्ट थीटा. थीटा किती दिला आहे 1 डिग्री 54 मिनिट. त्यात टोटल आपण काय करूयात, 1 डिग्री मीन्स किती मिनिट्स असतात, 60 मिनिट्स असतात. पहिल्यांदा टोटल आपण कन्वर्ट करून घेऊयात मिनिट्समध्ये. ठीक आहे, 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट, 54 मिनिट
ह्या दोघांचे ॲडिशन केली तर टोटल मिनिट्स माझे 114 मिनिट्स होणार आहे. ओके, आता 114 मिनिट्सचं कन्वर्जन मला रेडियनमध्ये करायचं आहे. आता 1 मिनिट इज इक्वल टू, आपण फर्स्ट प्रॉब्लेममध्ये बघितलं 2.908 इंटू 10⁻⁴ रेडियन्स असतात. मग 114 मिनिट्स म्हणजे किती रेडियन्स, मल्टिप्लिकेशन करा. मग 114 मिनिट्स इज इक्वल टू 114 मल्टिप्लाय बाय दिस 2.908 इंटू 10⁻⁴ रेडियन. ओके, इफ आय सॉल्व दिस मल्टिप्लिकेशन माय आन्सर विल बी 331.512 इंटू हा 10⁻⁴ मी तसाच पुढे कॅरी केला. मी फक्त बघा इथं काय केलं आहे की 114चं आणि 2.908चं मल्टिप्लिकेशन केलं आहे. ओके, मग आता मी हा पॉईंट शिफ्ट करते. पॉईंट शिफ्टिंग जर मी लेफ्ट हँड साईडला केली, बघा इथं काय केलं 3.32 केलं. हे 3.2 हा राऊंड फिगर केला कारण नेक्स्ट डिजिट माझं 5 होतं. सो ठीक आहे, हा पॉईंट शिफ्ट मी लेफ्ट हँड साईडला जर केला तर माझी ही जी काय पॉवर आहे डेसिमल 10ची पॉवर इंडेक्स त्याचा कमी होणार आहे. सो 2ने शिफ्ट केला, मग तो 2ने कमी झाला 10⁻⁻² रेडियन, म्हणजे थीटा माझा रेडियनमध्ये मला आता मिळाला. ओके, आय विल यूज दिस थीटा. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. डायग्राम परत एकदा बघा, आपल्याला हा डी कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, ए बी किंवा स्मॉलर बी म्हणजेच काय, डायमीटर ऑफ अर्थ. ए बी इक्वल टू बी, और त्यालाच आपण डायमीटर ऑफ अर्थ म्हटलं. आता हा बी तर गिवन आहे 1.276 इंटू 10⁻⁷ मीटर. ओके, आणि डी काय आहे, कॅपिटल डी, अर्थ टू मून डिस्टन्स दिला आहे जो की आपल्याला काढायचं आहे. आपण एखाद्या प्लॅनेटचं अर्थपासून म्हणजे लार्ज डिस्टन्स जर फाइंड आउट करायचं असेल तर फॉर्म्युला कुठला यूज केला होता, डी इज इक्वल टू बी अपॉन थीटा. बरोबर आहे, मेजरमेंट ऑफ लेंथमध्ये आपण हा फॉर्म्युला बघितलेला आहे. हा फॉर्म्युला आपल्याला डायरेक्ट यूज करता येतो, डी इज इक्वल टू बी अपॉन थीटा. मग बीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 1.276 इंटू 10⁻⁷, कीप ॲज इट इज. ठीक आहे, थीटा आता आपण फाइंड केला 3.32 इंटू 10⁻⁻². ठीक आहे, आता फर्स्ट स्टुडंट्स सॉल्व धिस डिव्हिजन 1.276 डिवायडेड बाय 3.32. ओके, हे डिव्हिजन सॉल्व करताना पहिल्यांदा तुम्ही काय करा की हा जो पॉईंट आहे तो शिफ्ट करून घ्या. म्हणजे 1276 डिवायडेड बाय 332, आणि जे काही पॉईंट शिफ्ट केल्यानंतर 10⁻² वरती पॉवर येईल 10⁻⁻³ कारण 3ने शिफ्ट केलं, खाली पॉवर येईल 10⁻⁻² कारण 2ने शिफ्ट केलं, आणि हे 10⁻² सगळी पॉवर कंबाईंड करा. फायनल आन्सर तुम्हाला येणार आहे 3.84 इंटू 10⁻⁸ मीटर. दिस इज युअर फायनल आन्सर. फायनल आन्सर काय आहे तुमचं, डिस्टन्स बिटवीन मून अँड अर्थ इज 3.84 इंटू 10⁻⁸ मीटर. ठीक आहे, थर्ड प्रॉब्लेम बघा. द सन्स अँग्युलर डायमीटर इज मेजर टू बे 1920 सेकंड. डबल कोट दिसतंय, सो सेकंड. द डिस्टन्स d of the sun from the earth is 1.496 into 10⁻11 meter. What is the diameter of the sun? काय काय दिलंय बघा मुलांनो. द सन अँग्युलर डायमीटर आपण बघितलं आहे, अँग्युलर डायमीटर इज गिवन बाय अल्फा. तो अल्फा दिले तुम्हाला 1920 सेकंड. कन्वर्ट दिस, ऑलवेज कन्वर्ट एनी अँगल इनटू रेडियन. ओके, म्हणजे आपल्याला हा अँगल कन्वर्ट करावा लागेल रेडियनमध्ये. द डिस्टन्स कॅपिटल डी ऑफ द सन फ्रॉम अर्थ. बघा काय दिलं आहे, अर्थपासून सनचं डिस्टन्स दिलं आहे 1.496 इंटू 10⁻11 मीटर. व्हॉट इज द डायमीटर ऑफ द सन, त्या सनची तुम्हाला डायमीटर म्हणजे स्मॉलर डी फाइंड आउट करायचं आहे. असेही प्रॉब्लेम्स असे मेजरमेंट ऑफ लेंथमध्ये हाऊ टू फाइंड साईज ऑफ द प्लॅनेट आपण बघितलेलं आहे, त्याचा फॉर्म्युला यूज करायचा. अँग्युलर डायमीटर म्हणजेच अल्फा असतो. अल्फा इज इक्वल टू 1920 सेकंड्स दिलेला आहे. ठीक आहे, बट आता तुम्हाला माहिती आहे 1 सेकंड म्हणजे 4.845 इंटू 10⁻⁶ रेडियन्स असतो. फर्स्ट प्रॉब्लेममध्ये आपण कन्वर्जन केलेलं आहे. 1 डिग्री इज हाऊ मच रेडियन, 1 मिनिट इज हाऊ मच रेडियन, 1 सेकंड इज 4.85 इंटू 10⁻⁶ रेडियन. जर 1 सेकंड म्हणजे 4.85 इंटू 10⁻⁶ असेल तर 1920 सेकंड्स म्हणजे किती रेडियन्स असतील. अल्फा दिला आहे आपला 1920 सेकंड. मग 1920 मल्टिप्लाय बाय 4.85 इंटू 10⁻⁶. फर्स्ट डू दिस मल्टिप्लिकेशन. ओके, ते मल्टिप्लिकेशन तुमचं आलं 9312 इंटू 10⁻⁻6. ठीक आहे, आता मी पॉईंट जर शिफ्ट केला
पॉईंट मी शिफ्टिंग लेफ्ट साईडला केली तर माझी ही पॉवर कमी होणार आहे. इथे बघा मी 3ने पॉईंट शिफ्ट लेफ्ट साईडला केला आहे, सो -6 ही पॉवर माझी 3ने कमी झाली -3. अँगल आला 9.312 इंटू 10⁻³ रेडियन. ठीक आहे. आता डायमीटर ऑफ सन स्मॉलर डी आहे, तो जो डी तुम्हाला काढायचा आहे. आपण फॉर्म्युला बघितलेला आहे, स्मॉलर डी इज इक्वल टू अल्फा इंटू कॅपिटल डी. आता अल्फा तुम्हाला माहिती आहे, कॅपिटल डी तुम्हाला प्रॉब्लेममध्ये गिवन आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन जर मी केलं, अल्फा काढला आता 9.312 इंटू 10⁻³ इंटू कॅपिटल डी तुम्हाला प्रॉब्लेममध्येच दिला आहे 1.496 इंटू 10⁻11. ओके, डू दिस मल्टिप्लिकेशन फर्स्ट. 9.312 इंटू 1.496 अँड इथं 10⁻³ आहे, हा 10⁻11 आहे. सो 11 -3 तुमची इंडेक्सची ॲडिशन होणार आहे. 11 इथं 11 आणि हा -3. 11 -3 किती होतं? 10⁸. हा झाला 10⁸. म्हणजे मल्टिप्लिकेशन आलं 13.93 इंटू 10⁸ मीटर. ठीक आहे, हे झालं तुमचं फायनल आन्सर. दिस इज डायमीटर ऑफ अ सन. ओके, थँक्यू.